29 मे 2026 रोजी ओझर शहरातील बाजारपेठ परिसरातील स्वामी समर्थ केंद्रातून लोखंडी दानपेटी चोरी झाल्याची घटना समोर आली होती. दानपेटीत अंदाजे 15,000 रुपयांची रोकड असल्याचं सांगण्यात आलं होतं. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 113/2026 अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना मंदिर परिसरातील तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ओंकार देविदास जाधव वय वर्ष 20 राहणार दत्तनगर शेलारमाळा ओझर तालुका निफाड याला ताब्यात घेतलं. पोलीस चौकशीत ओंकार जाधव आणि त्याच्या एका विधी संघर्षित बालक साथीदारानं मिळून स्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरीस गेलेली लोखंडी दानपेटी तसंच 1,040 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. चोरी केलेल्या रकमेतून आरोपीनं नवीन कपडे आणि शूज खरेदी केल्याची माहिती देखील तपासात समोर आली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला ओझर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या काही दिवसात गुन्ह्याची उकल करून आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवलंय. संविधान न्यूज, ओझर.